नमस्कार, बी चॅनल प्रस्तुत नवग्रह रत्न या विशेष मालिकेमध्ये मी केतकी आपल्या सर्वांचं स्वागत करते. त्याचबरोबर आपल्या मार्गदर्शक रत्नशास्त्री अनु मोतीवाला मॅडम यांचंही स्वागत करते. नमस्कार. आपण गेल्या काही भागांमध्ये उपरत्नांविषयी माहिती घेतोय. याही भागामध्ये अशाच 2 उपरत्नांविषयी आपण माहिती घेणार आहोत. इथे एक वेगळंच उपरत्न आपल्याला बघायला मिळतंय. इतर उपरत्नांचे रंग आणि ह्याचा रंग यामुळे हे जास्तच मला म्हणजे खुणावतंय की याची माहिती जाणून घेण्यासाठी. तर आपण जाणून घेऊयात ह्या वेगळ्या उपरत्नाविषयी. याचं नाव काय मॅम? आता जे आपण उपरत्न जे सेमी प्रेशियस रत्न आहेत त्याच्याबद्दल माहिती घेतो आहे. एक आहे त्याच्यातला पायराइट. अच्छा. जे आता सर्वांचेच तोंडात आहे. बरं. पायराइट ते ऑनलाईन हे इतकं त्याचा सेल चालू आहे की क्रेज आहे. आणि हा रत्न हे म्हणून विकलं जातो की हा मनी अट्रॅक्टिव्ह म्हणजे अट्रॅक्ट करतो. बर. पैशांना वाढवतो. अच्छा, मग हे असं आपण अंगठी म्हणून वापरता येतं की फक्त ते जवळ ठेवायचं? आता ह्याचे 3 स्वरूपात आहे. एक तुम्ही अंगठी म्हणून वापरताय, कुणी पेंडंट म्हणून आणि कुणी ब्रासलेट म्हणून. अच्छा. ब्रासलेट साठी ह्याचे मनी येतात. आणि दुसरं एक आहे की ते टेबलवर ठेवले जातं की जिथं आपण काम करतो तिथं. ह्याच्याबद्दल असं आहे की हे कुबेराचा रत्न आहे. बर. म्हणजे पैशांसाठी बनलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैसा मिळणार कसं तर बुद्धीनं. जे शेअर मार्केटिंग असू दे, बिझनेस करत असू दे, ज्यांच्याकडे पैसा येतच नाही, ते खूप कष्ट करतात पण पैसाच येत नाही, तर त्यांनी हा रत्न वापरावं असं. आता हे 84 प्रकारचे जे रत्न आहेत उपरत्ने त्याच्यात ह्याचा पण सहभाग आहे. पण शास्त्रानुसार हा रत्न इतकं कुणी वापरत नव्हते. पण हल्ली हे 3-4 वर्षांमध्ये ऑनलाईन जे गोष्टी या लागलेत त्याच्यातनं ह्या रत्नाची माहिती जास्त झालेली आहे लोकांपर्यंत. आणि लोकांचा असा विश्वास आहे की हे रत्नाला एक दगड सारखा असतो हा रत्न. करेक्ट. म्हणजे त्याचं असं वेगळा काही रंग किंवा असं काही त्याचं वेगळं आकर्षण असं काही नाहीये. ते अगदी एक प्रकारचा दगड. आणि ते दगडाला गोल्डन कलरचे असे लावलेले असतात. असे एक बोलतोय ना आपण एक जसं आपण एक टंच केलोय की काही चिटकोलय आपण तसे. आणि हा खरोखर जे आता आपण ह्याला नेचर म्हणूया किंवा देवाचं एक चमत्कार म्हणूया की देवाने असल्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत निसर्गाने की ज्याच्या हवा पाणीच्या बदल होतात त्याच्यामुळे हे घडत जातात. एक केमिकल एक फॅक्ट आहे जे सायन्स म्हणतो की काही वेळेस आपली जमीन आत जे जमिनीमध्ये इतकी उष्णता निर्माण होते की त्याचं स्वरूप हे दगडांमध्ये होतो जे आपल्याला खजानाच्या रूपात मिळतात. अच्छा. आणि ज्याच्यामुळे आपण आपलं भाग्य बदलू शकतो. अच्छा. मग हे आपल्याला कुठे मिळतात आणि कशा स्वरूपात असतात? हे तुम्हाला एक खनिज रत्न आहे. हा समुद्राचा नाहीये, हे पाणीत पर्याप्त नाही होत आहे किंवा नदीमध्ये नाही. हा जमीन आहे. काही भारतामध्ये एमपी मध्ये तुम्ही पन्ना तेन गेला तर जिथं डायमंड्सचे खनी पण आहे तिथं हे पण रत्न प्राप्त होतात जे जास्त उष्ण ह्याच्यामुळे हे निघतात. आणि दुसरं म्हणजे आपले तमिळनाडू आणि कर्नाटकामध्ये पण हे रत्न आहेत. नाशिक मध्ये तुम्हाला गेलं की गारगुटी म्हणून गाव आहे, तिथंही उपरत्नांचा खजिना आहे. बर. तिथं तर खूप सुंदर म्युझियम पण आहे, तिथंही रत्न अवेलेबल होतात. बाहेरनं तर काय येत जातं. जिथं जिथं ज्या खणी आहेत दुसरे देशांमध्ये, ऑस्ट्रेलिया असू दे, म्यानमार असू दे किंवा श्रीलंका असू दे, आफ्रिकामध्ये हे इझिली मिळतात. ह्याचं काय आहे की हे स्वस्त आहेत. जास्तीत जास्त हे तुम्हाला मिळतात की आता तुम्ही घेतला की 50 रुपये ग्राम आणि जे कटिंग केल्यावर ते 300-400 रुपये पर कॅरेट ह्या स्वरूपात किंवा 500 असे. आणि हे वजनाला जास्त असल्यामुळे छोटा तर जरी असला तर तो 11-12 कॅरेट पर्यंत जातो. म्हणजे 2-2.5 ग्रामचा होतोच तो स्टोन. म्हणजे आता हा पैसा आकर्षित करतो त्याचबरोबर बुद्धी देतो. हा, असं हे बुध ग्रहाचाच आहे हे उपरत्न ना. एक आहे. आणि दुसरी ज्यांची ज्यामुळे दिशाभूल होणे म्हणून सांगते की कुठल्याही रत्नांमध्ये तुम्ही पैसा इझिली नाही, कष्टाला पर्याय नाही. बरोबर. तुम्हाला हार्डवर्क हा करायलाच पाहिजे. ज्या देवांनी पण जे भक्ती आणि जे बोलतोय ना आपलं अमृत मिळतंय, आयुष्यमान प्राप्त केले
ज्ञान प्राप्त केलंय किंवा महादेवाची जी भक्ती करून रावणासारख्या यांनी इतकी भक्ती केली, इतकं त्यांनी त्याचं हे केलं, ते तेव्हा जाऊन तिला ते प्राप्ती झालेली आहे. प्रत्येकाला मी एकच म्हणते की कुठलाही इझिली काही होत नाहीये. बरोबर. हे तर उपरत्ने आहेत. 200-300 मध्ये जर सगळे श्रीमंत झाले असते, ज्यांच्याकडे खणी आहेत त्यांनी किती श्रीमंत झाले असते. त्याच्यामुळे अंधश्रद्धाखाली येऊन काही बोलतात म्हणून ऐकून बसले आणि पैसा मिळाला असं काही नसतं. म्हणजे कष्टाला पर्याय नाहीये. लक आहे. जे तुम्ही बोलतोय ना आपण की तुम्हाला 97% जर हार्डवर्क केला, 3% तुमचं कुठेतरी गोष्टी थांबतात. ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही रत्नांचा उपयोग घ्या, मार्गदर्शन घ्या की तुम्हाला कुठला करिअर करायचंय, तुम्हाला लग्न आता करायचंय की नाही, व्यवसाय कुठला निवडायचा आहे, आयुष्यात तुम्हाला कुठल्या मार्गावर जायचंय, ह्याच्यासाठी तुम्हाला ज्योतिषशास्त्र, कुंडलीशास्त्र हे खूप उत्तम आहे. तुम्हाला एक गाईड करू शकतात. ठीक आहे. आणि कुणी बोललं तुम्हाला की 2 दिवसात पैसा मिळणार, तुम्ही हे केलं, तसं काही होत नसतं. सगळ्यांना कष्ट करावं लागतं. म्हणून हे पहिला की पायराईट घातले की मनी अट्रॅक्ट होतात, हे चुकीचं आहे. हा पण एक रत्न आहे. बरोबर. बुद्धीसाठी आहे. तुम्ही कष्ट केले की इझिली तुमच्या गोष्टी होणार. अच्छा. त्याचबरोबर दुसरा एक आहे जो हिरव्या रंगाचा आहे, त्या उपरत्नाचं नाव काय? हा बुद्धासाठी वापरला जातो. ह्याच्यात काय मजा आहे माहिती आहे का? ऑनिक्स. ऑनिक्स हा हुबेहू दिसायला पाचूसारखा दिसतो, पण पाचू नॅचरल आहे आणि तिच्यात आपल्याला पाणीची मात्रा जास्त असल्यामुळे हार्डनेस कमी आहे, त्याच्यात लाईन्स दिसतात. पण ऑनिक्स कसं आहे की क्लिअर रत्न आहे. हे ज्वेलरीमध्ये खूप वापरला जातो आणि काही जागी हे पाचू म्हणून विकला जातो. हा रत्न खूप स्वस्त आहे. तुम्हाला हे 3-4 कॅरेटचा रत्न मिनिमम 700 पर्यंत इझिली पर्याप्त होतो. हा रत्न मी किती जणांनी ते फसवून त्यांना हजारांना विकलेला आहे. फक्त हे तुम्ही बघितलं की लक्षात येईल. अनेकच्या आपण ज्वेलरीमध्ये मनीच्या स्वरूपात, ब्रासलेटच्या स्वरूपात एक पाचूला पर्याय. बुद्धाला जेव्हा पाचू आपल्याला एक 90% फायदा देतोय ते घातल्यावर बुद्धीसाठी, तर हा तुम्हाला एक 30 to 40% देतो. अच्छा. पूर्णपणे नाही का, म्हणजे त्याची किमती बघा. मग हा पण श्रेष्ठ झाला असता. हे वजनानं हलका असतो, त्याच्यामुळे हा तुम्ही बघितला की मोठा दिसणार, पण याचे कॅरेट खूप कमी. खूप हलका असतो हा स्टोन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या पाणीची मात्रा कमी आहे, त्याच्यामुळे त्याचा जे इफेक्ट आहे तो पण स्लो झालेला आहे. ते कशा स्वरूपात आपल्याला मिळतं? ते पण आपण अंगठीच्या स्वरूपात नाही, म्हणजे ते खणीत वगैरे मिळतं. हे पण खणी, हे सगळे खनिज रत्न आहेत. त्याचबरोबर एक आहे जेड. जेड रत्न जे आहे तो जरासा डार्क असतो. जेडला तुम्ही ऐकलं असेल, जेडचे खूप लोक गणपती किंवा ज्वेलरी किंवा श्रीयंत्र, खूप काही शोचे वस्तू तुम्ही बनवतात. हे तुम्हाला ओमान, जे आहे इराण, आणि दुसरं म्हणजे काही बसरा, जे आपण यमन ते म्हणतो, तिथं खूप मिळतात. अच्छा. हे अरबिक देशामध्ये जेडला खूप महत्त्व आहे. ही लोक ज्वेलरी आणि हातात घालतात कशासाठी की बॉडीला थंड ठेवण्यासाठी. ह्याच्यामुळे उष्णता कमी होते. अच्छा. आणि हे रत्न बुद्धीला खूप छान आहे. ह्याच्या ओनेक्सपेक्षा ह्याचे इफेक्ट्स खूप जास्त छान आहे. अच्छा. हे पण स्वस्त आहे रत्न, पण ह्याचे इफेक्ट्स बोलले ना ते 30 to 40 असेल तर हा 50% तुम्हाला फायदा देतो. अच्छा. हां. मग ह्या पायराईट, जेट आणि त्या ओनिक्सचा आरोग्याच्या दृष्टिकोनातून काय फायदा आपल्याला मिळतो? जसं मी बोलले, ज्यांना मेमरीचा प्रॉब्लेम आहे, ज्या लोकांना, ज्या मुलामुलींना, ज्या एज्युकेशन घेत आहेत, किंवा काही वेळेस काही लोक खूप शिकलेले असतात पण त्यांना कधी कधी ते प्रॉब्लेम चालू होतं, मेमरी डिसऑर्डर, आणि काही गोष्टी आठवण राहत नाही, किंवा ते अचानक आत्ता जे आहे त्याच्यापेक्षा पाठीमागे जातात, विचित्र बोलायला लागतात. त्याच्यासाठी ते स्टोन्स खूप छान काम करतात. आणि ज्यांना बीपीचा प्रॉब्लेम आहे, हायपर ब्लड प्रेशर होतो,
आणि सतत त्यांना घाम येत असतं. ह्याच्यासाठीही ह्याचे तुम्ही बघितलं असेल, हिरव्या कलरचे ते कडे करून पहिला वापरायचे. त्याच्यात ते हिरव्या कलरचा खडा जेड वापरायचे. ते खूप कामाला येतं. जे बोलतो ना पट्टे हातात, आजही तुम्ही बघितलं की काही बाहेरचे जे बोलतोय आपण गल्फ कंट्रीजमध्ये आणि आफ्रिकन कंट्रीजमध्ये हे लोक ही रत्न वापरतात विशिष्ट आजारांवर. काही लोकांचा हार्ट खूप वीक असतो, ते कुठल्या गोष्टी सहन करू शकत नाही, तर त्यांच्यासाठीही ते वापरलं जातं मुलांना आणि खास कर एज्युकेशनसाठी. तुम्ही जेड किंवा अनेक्स वापरू शकता एज्युकेशनसाठी. मग आता एज्युकेशन घेतल्यानंतर म्हणजे करिअरची कोणती दिशा आपण यांना अट्रॅक्ट करू शकतो साधारण, म्हणजे कोणत्या क्षेत्रामध्ये आपण जाऊ शकतो? ह्याच्यामध्ये तुम्ही फायनान्स, बुध फायनान्सवर काम करतो. बुध ग्रह एक असला ग्रह आहे जे शांत ग्रह आहे, हरित बोलतो याला आपण, हिरव्या कलरवर ह्याची जास्त आहे. आणि ह्याचे जे देवता आहे ते गणपती. आपण गणपतीला जास्त बुद्धीचा देवता म्हणतो. जसं बुद्ध तो श्रेष्ठ आहे, ज्यांना सर्वात जास्त विद्या असणारा देवता, 51 विद्या प्राप्त करणारा देव जे बोलला जातो गणपती बाप्पा त्याचा. आणि ह्या बुद्धीच्या बळाला आपल्याला वाढवण्यासाठी ह्याच्याशिवाय तुम्ही काही करू शकत. जे जे क्षेत्र त्याच्या रिलेटेड येतात, डॉक्टर असू दे, वकील असू दे, त्याच्यासाठी हा खूप छान आहे. ज्यांना बोलायचं आहे आणि ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला बोलायचं आहे किंवा ॲक्टिंग क्षेत्रामध्ये तुम्ही बघितला एक कलाकार व्यक्ती किंवा अँकर आहे, त्याच्यासाठी बुध खूप गरजेचं आहे. त्या लोकांना जिथे स्टेज परफॉर्मन्स करायचं आहे किंवा काही मोटिवेशन गोष्टीमध्ये त्यांचं बुद्ध छान पाहिजे. वेळेवर कुठली गोष्ट कधी मांडावी, बोलताना काय बोलावं त्याच्यासाठी. अच्छा, मग आता हे तिन्ही जे आहेत म्हणजे पायराईट, जेड किंवा तो ओनेक्स, तर वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा त्याचा वापर केला जातो का? हा, वास्तुशास्त्रामध्ये तुमचं ओनेक्स आणि जेडचा वापर केला जातो. आणि पायराईटचा जे वापर आहे ते घरात ठेवण्यासाठी. जे आपला कुबेरची दिशा आहे नॉर्थ साईडला, तुम्ही हा दगडच्या स्वरूपात ठेवला की बोलतोय ना की अट्रॅक्ट होते, मनी अट्रॅक्ट होतो. सुख समाधान किंवा संसारामध्ये, ऑफिसमध्ये ठेवला तर हा चालू शकतो. आणि अंकशास्त्राप्रमाणे आपण कधी वापरू शकतो? अंकशास्त्रामध्ये ज्यांच्या ग्रहांमध्ये बुध, म्हणजे जे काही लोक आहेत 5 नंबरचे जे व्यक्ती म्हणतोय आपण, हे बुधावर आहे, तर त्यांच्यासाठी तुम्ही पाचू किंवा ओनेक्स हे रत्न वापरू शकतात. ज्यांचं काही जन्म 14, 5 किंवा 23 अंकावर झालेला आहे त्यांनी, किंवा बुधवारी जन्मलेले आहेत, किंवा त्यांची राशी मिथुन किंवा कन्या आहे, त्यांनी वापरू शकतात. त्याचबरोबर त्यांची मित्र राशी आहे कुंभ, मकर, ह्या लोकांनीही वापरू शकतात रत्न. ज्यांचं नक्षत्र आहे त्यांनी आश्लेषा नक्षत्राचे लोक, हे बुद्धाची आहे, ते नक्षत्र खूप अवघड जड मानलं गेले, तर त्यांनीही वापरू शकतात हे रत्न. हा रत्न रिलेशनसाठी पण खूप छान, म्हणजे एकामेकाला बॉन्डिंगसाठी. ग्रुप वाईज काम करायचं आहे, एखादं वेळेस एक 10-12 जण मिळून काम करणार आहेत. एखादा व्यक्तीचा स्वभावामध्ये खूप जे मिक्सअप होत नाही, त्याला वाटत असतो की मला एकटं जाणवत, त्यांनी हा वापरावा, म्हणजे ग्रुपमध्ये एकत्र येण्यासाठी. रिलेशनमध्ये जे सतत भांडणं होत आहे, पटत नाही, त्याच्यासाठी का, म्हणजे चायनामध्ये पाचू रत्नाला रिलेशनशिपसाठी खूप महत्त्व दिलं गेलं. त्याचबरोबर ह्या रत्नाला जे आहे भारतामध्ये पण काही ठिकाणी पाचू रत्नाला खूप श्रेष्ठ मानलं गेलं. बेंगलोर, तुम्ही कर्नाटक साईडला गेला की हे रत्न सर्वसामान्य लेडीजला दिलं जातं की घालावं शांततेसाठी. मग आता ही जी उपरत्न आहेत, या उपरत्नांना त्यांची अशी काही लाईफ आहे का? उपरत्न तुम्ही जितके दिवस चालू शकतात, 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष, तिच्यावर नाही. का, म्हणजे ह्याच्यात इतकी हार्डनेस किंवा इतकी हे नसते की लवकर खराब होण्याची शक्यता असते.
म्हणजे प्रत्येक उपरत्नाची लाईफ ही एवढीच आहे साधारण. हा, फिरोजा काही ठराविक रत्न सोडून, ज्यांनी तुम्ही बोललं ओपल, फिरोजा, हे श्रेष्ठ आणि महाग आहेत बऱ्यापैकी. तर ह्यांचं तुम्ही एक 7 इयर्स आरामात 3 ते 7 अच्छा, कमीत कमी 3 ते 7 वर्ष तुम्ही व्यवस्थित उपभोग करू शकताय अच्छा. त्याचा. आणि आता हे पायराईट आणि जेट जे आहेत ते आपण कुठं आणि कोणत्या बोटामध्ये आपण वापरू शकतो? हे तुम्ही बुद्धाचा करंगडीत तुम्ही आरामात वापरू शकतोय, किंवा लिटल फिंगर जे आपण म्हणतोय. त्याचबरोबर काही लेडीज हे आपल्या ह्याच्यामध्ये पण, अनामिकेमध्ये पण वापरू शकतात, रिंग फिंगरमध्ये. ह्याला काही तुम्हाला हे 2 पैकी आरामात वापरू शकता. आणि मग त्याचा धारण करण्याचा विधी असा बुधवारी सकाळी सूर्योदयानंतर 10च्या दरम्यान सेम. आणि ह्याचं जे मंत्र आहे ओम बुद्धाय नमः, हे जप करून तुम्ही जेड किंवा ओनेक्स, आणि एक येतो ह्याच्यात मरगज म्हणून एक सेम असंच असतो, हे रत्न वापरू शकतात. पायराईट रत्नाला शुक्रवारी धारण करा शक्यतो. हां, का म्हणजे ह्याला तुम्ही शुक्रासाठी आपण बोललं गेले, पण आहे ह्याच्यात 2 आहेत, शुक्रवार किंवा बुधवार, दोन्हीही वार ह्याला चालतात. आणि हे दोन्हीही मंत्रावर हे जातं. तुमच्यावर आहे की तुम्ही कुठल्या गोष्टीसाठी हे वापरताय. बरोबर. ओम बु बुद्धाय नमाचा जप करून तुम्ही 108 वेळ हे धारण करू शकता, चांदीचे किंवा पंचधातूच्या अंगठीमध्ये. अच्छा. ह्याला 2 धातू चालतात, चांदी किंवा पंचधातू. हे इतकं महाग नाही आहे म्हणून आम्ही त्याला सोन्यात करा हे अवॉइड करतो. सोन्यातच करायचं असेल तर तुम्ही नॅचरली स्टोन यूज करा, जे आपले प्रेशियस आहे. बरोबर. पण असंही धातूचा आणि रत्नांचा असा काही इफेक्ट फारसा पडत नाही ना, म्हणजे रत्नांचा इफेक्ट पडतो, धातूचा नाही. असं राशी अनुसार ठरलं गेले हे गोष्टी. काही वेळेस गुरु आहे, पुष्कराज आहे, तर तुम्ही गोल्ड मध्ये करा, ते राशीच तुमची. पण मी कायम एकच बोलते की रत्नांचा इफेक्ट होतो, धातूचा नाही. बरोबर. तुम्ही जे रत्न वापरताय त्याचा जास्त इफेक्ट आहे. धातू आपल्याला त्या ग्रहाला आणखीन मजबूत करण्यासाठी आपण वापरतो. अच्छा. त्याच्यामुळे ह्या उपरत्नांचा आपण वापर केला, आणि त्याच्यासोबत जसं मी मागच्या एपिसोडमध्ये तुम्हाला विचारलं होतं की याबरोबर जे रत्न आहेत त्यांचा आपण वापर केला, तर ती रत्न आपण बराच काळ वापरू शकतो आणि ह्यांचं काहीतरी लिमिट आहे, म्हणजे लाईफ आहे असं तुमचं म्हणणं आहे. मग ती उपरत्न आणि ती रत्न ह्यांचा ताळमेळ आपण कसा साधायचा, की म्हणजे ती कायम वापरली तर चालतात आणि ही आधीमध्ये आपण बदलत ॲज अ ज्वेलरी करून तुम्हाला आवडतं म्हणून. नाही, मला असं म्हणायचं की आता एखाद्याला पाचू हे रत्न चालतं, त्यानं ते रत्न घातलं आणि त्याच्याबरोबर त्यांनी काही दिवसासाठी ह्याला जोडीला जाणारं एक उपरत्न वापरलं, आणि थोडे दिवसानंतर त्यांना जाणवलं की त्यांचे काहीतरी वेगळे प्रॉब्लेम आहेत आणि त्यांनी एखादं शुक्राचं म्हणजे काहीतरी ओपल वगैरे असं वापरलं, तर ते त्यांचा ताळमेळ आपल्याला साधता येतो का? चालतं ना. काय हे बघा, तुम्ही ओनिक्स बरोबर किंवा पाचू बरोबर शुक्राचं रत्न वापरू शकतात. मी कायम म्हटले की ग्रहांमध्ये अपोजिट रत्नही चालतात, काही प्रॉब्लेम नाही. पण बघून एखाद्या वेळीस एकाला शनीची महादशा किंवा 7.5 चालू आहे, तात्पुरता त्याला ते रत्न वापरायचंय, तर ते टाइम लिमिट आहे, त्यानुसार वापरा. अंतर्दशासाठी जेव्हा वापरताय तर अंतर्दशाच्या टाइम लिमिटसाठी तुम्ही वापरा. म्हणजे त्या अंतर्दशा किंवा त्या महादशापर्यंत आपण ही उपरत्न वापरू शकता. काय आता तुमचं समजा की ह्या बुद्धाची महादशा आहे, तुम्हाला जास्त खर्च करायचा नाही आणि त्याच्यासाठी तुम्हाला उपरत्न वापरायचं आहे. काही लोक असे असतात की आम्हाला थोडा मी हे वापरून बघतो मग आम्ही ते घेऊ, अच्छा, हे पण विचार करणारे असतात, तर त्यांनी वापरू शकतात. म्हणजे एक रत्न आपण वापरलं आणि त्याच्याबरोबर ही वेगवेगळी उपरत्न वेगवेगळ्या टायमिंगला जरी वापरली तरी चालतं. अशाच बऱ्याच उपरत्नांविषयी आपण माहिती घेणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.